आजच्या डिजिटल जगातल्या एका महत्त्वाच्या मानसिक आरोग्याच्या विषयावर एक खास नजर. नमस्कार, परीस फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत नोमोफोबियाबद्दल, म्हणजे मोबाईल फोन जवळ नसण्याची किंवा तो बंद पडण्याची भीती. जरा विचार करा, तुम्ही काहीतरी महत्त्वाचं काम करताय आणि अचानक मोबाईलवर नजर जाते, तर बॅटरी फक्त 1% उरलेली दिसते. तो लाल रंगाचा आयकन आणि तो लो बॅटरीचा आवाज काळजात एकदम धस्स होतं, नाही का? अरे देवा, आता फोन बंद पडला तर काय करायचं? ही भीती मनात लगेच येते. किंवा असं कधी झालंय का की सवयीप्रमाणे खिशात हात घातला आणि फोनच नाहीये? त्या क्षणी जो एक छोटासा हार्ट अटॅक येतो ना, तो अनुभव अनेकांना नक्कीच आला असेल. जर हे सगळं तुम्हाला ओळखीचं वाटत असेल तर आजचं हे विश्लेषण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की ही भीती नेमकी वाटते का, त्यानंतर नोमोफोबिया म्हणजे नक्की काय, हा मॉडर्न आजार कसा आहे आणि याबद्दल संशोधन काय सांगतं यावर एक नजर टाकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय आहेत आणि या मोबाईलचे मालक कसं बनायचं, गुलाम नाही, हे आपण शेवटी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आणि समजून घेऊया की हा नोमोफोबिया नक्की आहे तरी काय. मानसशास्त्रामध्ये या परिस्थितीला नोमोफोबिया असं म्हणतात. हे नाव आलंय नो मोबाईल फोन फोबिया यावरून. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मोबाईल फोन जवळ नसण्याची किंवा त्याची बॅटरी संपल्यामुळे तो वापरता न येण्याची एक तीव्र भीती. पण प्रश्न हा उरतो की एका निर्जीव वस्तूपासून दूर होण्याची भीती इतकी मनाला का लागून राहते, इतकी तीव्र का वाटते? याचं उत्तर खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, आज मोबाईल फक्त एक उपकरण राहिलेलं नाहीये, तो जणू काही आपल्या शरीराचाच एक डिजिटल अवयव बनला आहे. आपलं जग, आपले मित्र, आपल्या आठवणी सगळं काही त्यातच आहे. आणि जेव्हा फोन आपल्यापासून दूर जातो तेव्हा आपल्याला एक प्रकारची सेपरेशन एन्झायटी जाणवते. अगदी तसंच जसं एखादं लहान मूल आईपासून दूर झाल्यावर त्याला वाटतं. बरं, ही तर झाली आपल्या भावनांची गोष्ट. पण आता यावर जगभरात आणि विशेषतः आपल्या भारतात झालेलं संशोधन काय सांगते तेही पाहूया. आता हा आकडा बघा. 2008 साली यूकेमध्ये एक स्टडी झाली होती, ज्यात असं आढळलं की तब्बल 53% लोकांना मोबाईल जवळ नसल्याची भीती वाटत होती. आणि गंमत म्हणजे ही भीती लग्नाच्या दिवशी येणाऱ्या टेन्शन इतकी किंवा डेंटिस्टकडे जाण्याच्या भीती इतकीच तीव्र होती. आणि आपल्या भारताचं काय? आपण जगातले दुसरे सर्वात मोठे स्मार्टफोन वापरकर्ते आहोत. ICMRच्या एका सर्व्हेनुसार आपल्याकडच्या कॉलेज तरुणांमध्ये नोमोफोबियाचं प्रमाण खूप वेगाने वाढतंय. यामागे एक सांस्कृतिक कारणसुद्धा आहे. आपल्याकडे पोचल्यावर फोन कर असं सांगण्याची एक पद्धत आहे, जी काळजी दाखवते. त्यामुळे फोन बंद असणं म्हणजे जगापासून तुटल्यासारखं वाटतं. आणि त्यातूनच येते अस्वस्थता आणि फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट. काहीतरी महत्त्वाचं आपल्याकडून सुटतंय ही भावना. तर आतापर्यंत आपण ही समस्या काय आहे आणि तिची कारणं काय आहेत हे पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यातून बाहेर कसं पडायचं? चला, काही सोपे आणि सहज करता येण्यासारखे उपाय पाहू. हे 3 सोपे उपाय आजपासूनच सुरू करता येतात. पहिलं, जाणीवपूर्वक मोबाईलपासून दूर राहा. म्हणजे जेवताना किंवा अगदी बाथरूममध्ये जाताना फोन सोबत नेऊ नका. दुसरं, कधीतरी बॅटरी मुद्दाम संपू द्या. एखाद्या सुट्टीच्या दिवशी फोनची बॅटरी संपली तरी चालेल. स्वतःला हे पटवून द्या की फोन बंद झाला म्हणून जग थांबत नाही. आणि तिसरं, खऱ्या गप्पांवर लक्ष द्या. जेव्हा मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत असाल तेव्हा फोन डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवा आणि त्या क्षणांना जगा. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्यातून आपण काय धडा घ्यायचा? हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल हे एक उत्तम साधन आहे, पण त्याला आपल्या मनःशांतीचा मालक बनवू नका. लक्षात ठेवा, तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फोनची बॅटरी संपली तर ती परत चार्ज करता येते, पण या नादात आपली स्वतःची मानसिक बॅटरी डिस्चार्ज होऊ देऊ नका. स्वतःच्या मनाची काळजी घ्या, कारण हे आहेत मनाचे खेळ. आजच्या या विश्लेषणासाठी आम्ही डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ज्ञ आणि परीस फाउंडेशनचे अध्यक्ष यांचे आभार मानतो. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.